नाशिकचं जातेगावचं उगले दाम्पत्य यंदाचे मानाचे वारकरी ठरले। कैलास दामू उगले आणि कल्पना कैलास उगले हे मानाचे वारकरी ठरले। उगले दाम्पत्य मागच्या 12 वर्षांपासून वारी करताय। पांडुरंगाची महापूजा करण्याचं भाग्य त्यांना यावर्षी लाभलं। नाशिक जिल्ह्यामधील हे उगले कुटुंब यांनी विचारही केला नसेल असं यांच्यासोबत आज घडलंय। ते मानाचे वारकरी ठरलेत आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत त्यांनी आज महापूजा केली आहे। माऊली, काय भारी वाटतं आज? लय भारी, लय भारी, लय असं मन भरलं आणि खूप गोड वाटतं। किती वर्षापासून वारी करता? 15 वर्ष। आता आळंदीपासून आलो आम्ही चालत। 15 वर्षापासून दरवर्षी वारी करता। तर आज मग एवढं मोठं सौभाग्य तुम्हाला मिळालंय काय? लाभलंय। मग जेव्हा तुम्हाला कळालं की तुम्ही मानाचे वारकरी ठरलेले, काय केलं तुम्ही सगळ्यात आधी? काहीच नव्हतं, म्हणजे बसलो होती तिथं पायरीवर आणि वरती आलं, त्यांनी विचारलं तुम्ही जोडी येईल का? म्हणे हो. म्हणे माळकरी आहे का? हो. तुम्हाला भेटलं नॉनव्हेज खात्या का? म्हटलं कधीच खाल्लं नाही। कुठल्या दिंडीत चालतात? कुठल्या दिंडीत असता तुम्ही? आम्ही माऊलीची दिंडी चालतो। माऊलीची दिंडी। हो। जातेगाव। माऊली जातेगावचे आहेत आणि 15 वर्षापासून हे वारकरी वारी करतात। दोघेही शेतकरी आहेत। बाबा, काय शेतीत सध्या पेरण्या करून माऊलीच्या भरोश्यावर सोडून आले होते? माऊलीच्या भरोश्यावर सोडून आरती करून आलो आम्ही। आरती करून आले? माऊलीच्या भरोश्यावर बरोबर होईल, माझं सगळं पुरं केलं जातं माऊलीला। बाबा, खूप मोठा मान आज मिळाला, मुख्यमंत्र्यांसोबत तुम्हाला पूजा करायला मिळाली। एकदम आनंद झाला। आता काय परत जाऊन काय सगळ्या गावामध्ये आता चर्चा होणार। अतिशय भावनिक हा क्षण आहे। त्यांना आता तो क्षण जगू द्यावा, सारखा नको त्रास द्यायला। पण माऊली, खूप मस्त आहे। न्यूज 18 लोकमतकडून तुम्हाला शुभेच्छा। खूप सुंदर काम झालेलं आहे। एका शेतकरी कुटुंबाला आज मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा मान मिळाला। अतिशय आनंद आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासोबत मी प्रियांका लाठी, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर। तर आज आषाढ शुद्ध एकादशी निमित्तानं शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस आणि मानाचे वारकरी श्री कैलास उगले दाम्पत्य यांच्या हस्ते संपन्न झाली आणि या विठ्ठल पूजेनंतर श्री रुक्मिणी मातेची महापूजा करण्यात आली। याचाच आढावा श्री रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यातनं घेतलाय आमचे प्रतिनिधी वीरेंद्रसिंह उत्पात यांनी। माय रुक्मिणी माय रुक्मिणी माय रुक्मिणी धाव ग, माय रुक्मिणी माय रुक्मिणी माय रुक्मिणी पाव ग। कलियुगात शक्ती कुठे येऊन थांबली आहे तर ती माता रुक्मिणीपाशी आहे अशी आख्यायिका सांगते। आणि विठ्ठलाची शक्ती जी आहे ही श्री रुक्मिणी माता आहे। त्यामुळेच वामांगे रुक्माई जे म्हणलेलं आहे की डाव्या बाजूला मागे हे रुक्मिणी मातेचं मंदिर आहे। आणि आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शपथविधी महापूजा झालेली आहे आणि इकडे रुक्मिणी मातेकडे पण ती पूजा संपन्न झालेली आहे। आणि बळीराजाला सुख शांती लाभो अशी साकडं विठुरायाला आणि रुक्मिणी मातेला मुख्यमंत्र्यांनी घातलेलं आहे। त्यांच्यासोबत मानाचे वारकरी होते, सर्व मानांचे वारकरी आणि मुख्यमंत्र्यांची आज ही पूजा संपन्न झालेली आहे। एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होऊ दे अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। देवाला साकडं घातलेलं आहे आणि जे महाराष्ट्रावरचं सगळं संकट आहे ते दूर होऊ दे असं त्यांनी देवाला मागणी केलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्रसिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर। तर अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर। आषाढी एकादशी निमित्तानं पांडुरंगाच्या मंदिरात आकर्षक फुलांची आणि फळांची आज सजावट करण्यात आली आहे। प्रत्येक येणारा भाविक मंदिरात आल्यानंतर प्रसन्नतेचा अनुभव घेतोय। याच मंदिर सजावटीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी।
आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाचं जे मंदिर आहे ते फुलांनी सजवण्यात आलेलं आपण समोर पाहतोय। अशा पद्धतीनं प्रत्येक जो खांब आहे या खांबाला देखील फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे। त्या समोर पांडुरंगाचं साजिरे गोजिरे रूप या ठिकाणी प्रत्येक वारकऱ्यांच्या डोळ्यामध्ये साठवून घेण्यासाठी पांडुरंग आपण समोर पाहतोय कशा पद्धतीने विटेवरती उभा आहे आणि त्याचं मंदिर पूर्णतः सजवलेलं आहे, फुलांनी सजवलेलं आहे। ज्या पद्धतीने दिवाळी असते त्याच पद्धतीने हे सगळं मंदिर आहे ते सजवलेलं आहे। या मंदिराच्या ज्यावेळेस इथं जीर्णोद्धाराच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी झाल्या त्यानंतर हे जे 16 खांबी मंदिर आहे हे 16 खांब अत्यंत महत्त्वाचे आहेत। यामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक खांबावरती वेगवेगळ्या मूर्ती देखील आहेत, गरुड खांब देखील आहे। याच गरुड खांबाला प्रत्येक वारकरी आल्यानंतर आलिंगन देत असतो, प्रत्येक वारकरी आल्यानंतर या ठिकाणी नतमस्तक होतो आणि याच पांडुरंगाच्या मंदिरामध्ये रंग मंडप ज्याला म्हटलं जातं हाच रंगमंडप आहे। 16 खांबी आणि दगडी बांधकाम आहे विशेषतः आणि हा खूप मोठा जो काही ऐतिहासिक ठेवा आहे आपण समोर पाहतोय। ज्या नक्षीकाम केलेलं आहे ते देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं प्रत्येक आलेला भाविक या मंदिरामध्ये आल्यानंतर पावन आणि पुनीत झाल्याची भावना व्यक्त करतो आणि त्या अनुषंगाने मंदिर प्रशासनाच्या वतीने देखील सुंदर पद्धतीने आज आषाढी एकादशी निमित्त मंदिर सजवलेलं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षल गोरखासह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर। पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळियाची भूक नवजे माझ्या। महावारी आषाढी एकादशीची मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा झाल्यानंतर पांडुरंगाच्या साजिऱ्या गोजिऱ्या रूपाचा गाभाऱ्यातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी। आषाढी एकादशी निमित्त पांडुरंगाचं जे मंदिर आहे ते फुलांनी सजवण्यात आलेलं आपण समोर पाहतोय। अशा पद्धतीनं प्रत्येक जो खांब आहे या खांबाला देखील फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे। मंदिराच्या ज्यावेळेस इथं जीर्णोद्धाराच्या संदर्भातल्या ज्या गोष्टी झाल्या त्यानंतर हे जे 16 खांबी मंदिर आहे हे 16 खांब अत्यंत महत्त्वाचे आहेत। यामध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक खांबावरती वेगवेगळ्या मूर्ती देखील आहेत, गरुड खांब देखील आहे। याच गरुड खांबाला प्रत्येक वारकरी आल्यानंतर आलिंगन देत असतो, प्रत्येक वारकरी आल्यानंतर या ठिकाणी नतमस्तक होतो आणि याच पांडुरंगाच्या मंदिरामध्ये रंग मंडप ज्याला म्हटलं जातं हाच रंगमंडप आहे। 16 खांबी आणि दगडी बांधकाम आहे विशेषतः आणि हा खूप मोठा जो काही ऐतिहासिक ठेवा आहे आपण समोर पाहतोय। ज्या नक्षीकाम केलेलं आहे ते देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आषाढी एकादशीच्या निमित्तानं प्रत्येक आलेला भाविक या मंदिरामध्ये आल्यानंतर पावन आणि पुनीत झाल्याची भावना व्यक्त करतो आणि त्या अनुषंगाने मंदिर प्रशासनाच्या वतीने देखील सुंदर पद्धतीने आज आषाढी एकादशी निमित्त मंदिर सजवलेलं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षल गोरखासह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, पंढरपूर। पंढरपुरातली शासकीय महापूजेची ही दृश्य आपण मगापासून बघतोय। विठ्ठलाचं हे सुंदर रूप आज आषाढी एकादशीच्या दिवशी सजलेलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते विठ्ठलाची आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं शासकीय महापूजा पहाटे संपन्न झाली आणि ही संपूर्ण पूजा आपण थोड्या वेळापूर्वी न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी संपूर्णपणे दाखवली आणि या संपूर्ण दिवसभर तुम्हाला पंढरपुरातलं आणि संपूर्ण राज्यभरातलं आषाढी एकादशीच्या निमित्तानं काय नेमकं भक्तिमय कसं वातावरण आहे, कसा जल्लोष आहे याची दृश्य आम्ही तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रभरातनं दाखवणार आहोत। सध्याची दृश्य आपण पंढरपुरातली बघतोय। विठ्ठल रुक्मिणी मंदिर आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं कसं सजलंय, कशी सजावट करण्यात आली आहे फळांची, फुलांची आणि त्यातच विठ्ठलाचं हे सुंदर साजिरं रूप आषाढी एकादशीच्या निमित्तानं आज आपण बघतोय। तुळशीच्या माळा, फुलांचे हार आणि विठ्ठलाचं हे रूप आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं घर बसल्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना विठ्ठलाचं आणि रुक्मिणी मातेचं हे सहज दर्शन। तर प्रति पंढरपूर अशी ओळख असलेल्या मुंबईतल्या वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरामध्ये आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव आपल्या सोबत आहेत। स्नेहा, तिथं किती गर्दी आहे आणि आज सकाळपासून काय वातावरण वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात? हा नामघोष खरं तर आपल्या गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला ऐकायला मिळतोय, वारीच्या माध्यमातून देखील ऐकायला मिळतो आणि आज पंढरपुरात हा जयघोष जो आहे तो दुमदुमत असेल। सर्वत्र भाविक जे आहेत ते आतुर झालेले असतात याच आपल्या माऊलीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी आणि ज्या भाविकांना पंढरपूरला जाण्यास शक्य होत नाही असे भाविक जे आहेत ते वडाळा येथील विठ्ठल मंदिरामध्ये येत असतात आणि याच विठ्ठल मंदिरामध्ये आपण देखील आता पोहोचलेलो आहोत। भाविकांना ही जी दृश्य दाखवते विठ्ठलाचं मनमोहक असं हे जे रूप आहे ते भाविक
प्रत्येक जण मुंबईतील जो भाविक आहे तो लांबून येत असतो. ज्यांना पंढरपूरला जाण्यास शक्य होत नाही असे भाविक जे आहेत ते याच वडाळ्यातील जवळपास 400 वर्ष जुन्या अशा या मंदिरामध्ये येत असतात आणि आतुर झालेले असतात की विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक कधी होणार आणि त्याचे विठ्ठलाचे दर्शन कधी घेणार, आपल्या ज्या मनोकामना आहेत त्या विठ्ठलासमोर कधी मांडणार. बरोबर स्नेहा, आजूबाजूला भाविक आहेत त्यांच्याशी आपण बोलू शकतोय का? या मंदिरामध्ये नक्कीच आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. मंदिरात आलेला आहात, काय सध्या मनातील भावना काय आहेत? खूप छान वाटतंय. सकाळी एवढं छान विठ्ठलाचं दर्शन होत आहे आणि आम्ही 2 तास लाईनीत उभं राहून दर्शन घेतोय. किती वाजल्यापासून आहात लाईनीमध्ये? आम्ही सकाळी 5 वाजल्यापासून लाईनीत उभा आहोत. दरवर्षी येता? नाही, पहिल्यांदाच आलोय, फर्स्ट टाइम आलोय आम्ही. पहिल्यांदा येऊन कसं वाटतंय? छान वाटतंय. समोर विठ्ठल रुक्माईचं दर्शन एकादशीच्या दिवशी होतंय, खूप छान वाटतंय. नक्कीच आपण आणखी बोलणार आहोत. मंदिरात आलेला आहात, काय वाटतंय, काय मनोमनी भावना आहेत? सुंदर त्या विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी पहाटे 6 वाजल्यापासून रांगेमध्ये उभे आहोत. होईल आता छान दर्शन अशी अपेक्षा. थँक्यू. नक्कीच सर्वजण आतुर झालेले आहेत. भाविक आपण जर पाहतोय. रामकृष्ण हरी, मंदिरात आलेला आहात, काय वाटतंय? खूप प्रसन्न वाटतंय. आम्ही 3 तास लाईन लावली आहे, थांबवली होती लाईन, पण आता छान दर्शन. आम्ही दादर टीटी दादर अजून खूप छान वाटतंय. मस्त आपल्याला छान वाटतं. प्रत्येक जण खरं तर आपण पाहतोय आतुर झालेला आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य, आतुरता ही सांगून जाते की प्रत्येकालाच विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे आणि प्रत्येकालाच विठ्ठलाचे दर्शन घ्यायचे आहे, नतमस्तक व्हायचे आहे विठ्ठलासमोर, हे आपल्याला पाहायला मिळते. खरं तर हे जे मंदिर जे आहे ते 400 वर्ष जुनं असं हे मंदिर आहे. प्रचंड प्राचीन असं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळते आणि याच मंदिरामध्ये ज्या भाविकांना पंढरपूर या ठिकाणी जाता येत नाही ते सर्व भाविक या वडाळा येथील प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या मंदिरात दरवर्षी येत असतात. हे मंदिर फार जुनं आहे. कशा प्रकारे इथे आमची दिंडी आली, आमचे 1000 ते 1500 लोक आले आणि आम्हाला दिंडीचं दर्शन नाही झालं. ट्रस्टीने असं सांगितलं तुम्हाला फक्त कळसाचं. आम्ही मलबारी रोडून 1500 लोक चालत आलो आणि सिनियर एसीपी बोलतात की नाही तुम्ही मुखदर्शन करा. मग आम्हाला कुठलं दर्शन? आम्ही एवढ्या लांबून कशाला आलो? आणि जर ह्यांना बोर्ड लावायचा होता तर ह्यांनी दर्शनासाठी लावायचं होतं ना. आणि आमचा नंबर पहिला होता, आम्ही एवढं चालत आलो आणि आम्हाला कुठलंच दर्शन नाही झालं, कुठला कार्यकर्ता नाही, या ट्रस्टी नाही. मग आम्ही करायचं काय? एवढं लांबून आलो, आम्हाला पांडुरंगाचं दर्शन नाही झालं. तर वडाळ्याच्या या विठ्ठल मंदिरामध्ये आज नेहमीप्रमाणेच आषाढी एकादशीला आज देखील गर्दी आहे. 2-2, 3-3 तास रांगेमध्ये उभं राहून भक्तांना दर्शन घ्यावं लागतंय. कारण ज्यांना पंढरपूरला जायला आजच्या दिवशी जमत नाही ते सगळेजण वडाळ्याच्या या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. त्यामुळे काहींची तक्रार असेलही मात्र तरी देखील सर्वांना उशिरा का होईना दर्शन मिळेल अशी अपेक्षा असते. आणि हे वडाळ्याचं विठ्ठल मंदिर गेल्या 400 वर्ष पुरातन असं मंदिर आणि पंढरपूर नाही तर निदान प्रति पंढरपूरला जाण्याची इच्छा अनेकांची असते. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील वडाळा इथल्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये आषाढी एकादशी निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीचा महाअभिषेक केला आणि मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सन्मान करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पत्नी यांनी देखील वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतलं. त्यावेळची ही दृश्य मंदिराच्या समितीच्या वतीनं त्यांचा सत्कारही करण्यात आला.